दत्तात्रय भरणे यांना क्रीडा खातं दिल्यानं दत्तात्रय भरणे नाराज असल्याची चर्चा आहे। अद्यापपर्यंत दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलेला नाही। याच विषयी बोलण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। का नेमकी नाराजी आहे मामांची आणि त्या संदर्भात काही बोलणं झालंय का? अशी काही नाराजी मामांची वाटत नाही, कारण मामांबरोबर आम्ही शपथविधीला पण होतो मामांच्या, तर मामा खुश होते। ठीक आहे, मामा काम करणारा माणूस आहे। पूर्वी मामा मंत्री नसताना पण मामांनी 6000 कोटीचा निधी ह्या तालुक्यासाठी आणला, त्यामुळं मामा असे नाराज आहेत असं वाटत नाही। पण मामा ह्या खात्यातनं सुद्धा आपली चुणूक दाखवून देतील आणि मामांना ह्याच्यापेक्षा सुद्धा भविष्यात चांगली खाती मिळतील एवढी अपेक्षा करतो। म्हणजे तुमची यांचं म्हणणं असं आहे की भविष्यात चांगलं खातं मिळणं तुमची अपेक्षा आहे की? कारण गेल्या काही दिवसात ज्या दिवशी शपथविधी होता त्या दिवशी आम्ही इथं आलो होतो, बऱ्याचशा कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की मामांना सहकार खातं मिळावं, परंतु ते मिळलं नाही। कार्यकर्त्यांची चांगलं खातं मिळणं ही अपेक्षा असणं स्वाभाविक आहे, परंतु मामांना जे खातं मिळालं आहे त्याच्याविषयी नाराजी असणं हे मला साफ चुकीचं वाटतं एक कार्यकर्ता म्हणून। पण ज्या खात्यात काम करायला वाव आहे, ज्या खात्यात काम करायला संधी, ज्या अर्थी युवक कल्याण असेल किंवा क्रीडा खातं असेल, हे खातं कधीच महाराष्ट्र राज्यात असं उदयास आलेलं नाही। पण ते खातं मागासलेलं खातं थोडक्यात ते पुढं मामा आणतील हे निश्चित आम्हाला खात्री वाटते। त्यानंतर शपथविधी झाल्यानंतर किंवा या ठिकाणी त्यांचा भव्य असा सत्कार देखील करण्यात, त्यानंतर काही बोलणं झालं का तुमचं त्यांच्यासोबत? कारण इंदापूरमध्ये देखील थोडाच वेळ त्यांनी भाषण केलं, त्यानंतर आमचं असं बोलणं झालं नाही। सत्कार कार्यक्रमात आम्ही भेटलो, शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर ते त्यांच्या पूर्वीच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार ते तिथनं ते निघून गेले। बाकी काही असं बोलण्यातनं नाराजी वाटली नाही, कशातनं काही वाटलेलं नाही। आता हे मीडियाने चालवलेली बातमी असावी असं माझा अंदाज आहे किंवा मला असं वाटतं। तुमची मागणी होती खरं तर भरणे मामांना सहकार मंत्रीपद मिळावं अशी इच्छा व्यक्त केली होती, काय झालं त्याचं पुढं? आता क्रीडा मंत्र्यावरती समाधान मानवलं हो का? कुठल्याही नेत्याकडून कार्यकर्त्यांची अपेक्षा की चांगल्या पद किंवा त्यांना बढती मिळावी असं वाटतं। ठीक आहे, आदरणीय उपमुख्यमंत्री दादांनी त्यांना क्रीडा युवकचं खातं, अल्पसंख्याक आव्हाक असं जे काय खातं दिलेलं आहे त्या खात्याचं संधीचं सोनं मामा नक्कीच करतील आणि त्या खात्याला न्याय महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक जे काय असतील, अल्पसंख्याक जे असतील लोक, त्यांनासुद्धा न्याय अतिशय चांगल्या पद्धतीने मामा देतील। आम्हाला वाटतेच की अजून मामांना चांगलं पद मिळावं, पण ठीक आहे असू द्या, काही कुठंतरी आपण समाधान मानलं पाहिजे आणि मिळेल, पुढं मागं मिळेल असं आम्हाला पण वाटते। आणि येणाऱ्या काळात मामा क्रीडा, युवक, अवपाक आणि अल्पसंख्याक विभागाला नक्कीच न्याय देतील आणि ते जे खातं आहे त्या खात्याचं राज्यात त्यांना नावलौकिक करतील असं आम्हाला वाटतं। काय वाटतंय तुम्हाला? कारण गेले अनेक वर्ष झालं तुम्ही भरणे मामांना बघता आहात, आता त्यांना क्रीडा खातं मिळालेलं आहे, कॅबिनेट मंत्र्यात दर्जा मिळाला, पण क्रीडा खातं मिळालं। तुमची देखील ह्या कार्यकर्त्यांची मागणी की दुसरं देखील खातं मिळेल, तुम्हाला वाटते कसं मिळावं? काय बरं का, आता 3 पक्षाचं सरकार असल्यामुळं कुठंतरी ताळमेळ घालावं लागणार आहे तिघांना। कुठली खाते दिले काय, मामा नाराज बिराज नाहीत। मामांनी या अगोदरही चांगली खाते उभवले, चांगलं काम केलेलं आहे। इंदापूर तालुक्यासाठी लोकांचं चांगलं काम केलं आहे, 6000 कोटी निधी आणला आहे बारामती खालोखाल। त्याच्यामुळं मला नाही वाटत भरणे मामा नाराज असतील। कुठलंही खातं आलं तर ते भरणे मामा संधीचं सोनं नक्कीच करणार आहेत। या उपर त्यांना आणखीन चांगलं खातं दिलं तरी त्याचासुद्धा ते उपयोग चांगले करतील, असं नाराज बिराज नाहीत काय। या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की मामा नाराज नाही आहेत, परंतु मग त्यांनी पदभार का स्वीकारला नाही असं तुम्हाला वाटतं? स्वीकारतील ना, ते फॉर्मॅलिटीज पूर्ण करून ते स्वीकारतील आणि नक्कीच त्या खात्याला न्याय देतील। मामा खूप चांगलं काम करतील, इथून मागेही मामाने काम चांगलं केले आणि इथून पुढेही काम चांगलं करणार। दादांनी एवढ्या ह्याच्यात त्यांना दिलं म्हणजे काहीतरी बघूनच दिलंय ना, त्यामुळं मामा न्याय देणार त्या खात्याला बरोबर। खरं तर मामांचा फोन लागत नाही, मामा नॉट रिचेबल आहेत परवापासून, अशा बातम्या आहेत। नेमकं मामा कुठे गेलेत आणि तुमचं काय बोलणं झालं का त्याच्यावरती? मामा फॅमिली ट्रिपसाठी गेलेले आहेत। आता अर्थातच तिथं रेंजचा प्रॉब्लेम असेल किंवा काय अनेक कारणं असतील, आणि शेवट आपण सुद्धा सगळे बाहेर गेले की आपलं फोन वगैरे बंदच असतील। येणार आहेत मामा मंगळवारी। मंगळवारी येणार आहेत, बोलणं झालंय तुमचं? येणार आहेत। पण कुठलं खातं मिळावं असं वाटतंय? प्रत्येक जण म्हणतंय की पुढचं भविष्यात कुठलं तरी संधी मिळेल, पण आता या खात्यासोबत कुठलं खातं मिळावं असं तुम्हाला वाटतं? मामांना आता सर्वांना मामांना कामाची आवड आहे। तालुक्यात बघितलं तर मामा आमदार असताना 6000 कोटीचा निधी आणला। अर्थातच सार्वजनिक बांधकाम खातं मिळावं अशी आमची, सहकारात मामांना अभ्यासही सहकार मिळावं अशी आमची इच्छा होती। पण ठीक आहे, 3 सरकार असल्यामुळे मामांनाही मिळालं, पण मामा आहेत पण काम चांगलं करून दाखवते। काय सांगा? निश्चितच आता जे खातं मिळाले दादांनी, फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी विश्वास दाखवून जे दिलेले
त्या संधीचं सोनं करून त्या खात्याचं नावलौकिक करतील. जे खातं मागे असलेलं होतं ते निश्चितच मामा पुढं आणतील आणि त्याचं काम. आणि भविष्यात जर कामाची पोचपावती म्हणा किंवा काम बघून मामांना आणखी दुसरं खातं याच्यापेक्षा मोठं दिलं तर त्यात सुद्धा मामा चांगलं काम करतील. कार्यकर्ता म्हणून अपेक्षा राहणं स्वाभाविक आहे की चांगलं खातं मिळावं, चांगलं काम मिळावं, चांगलं काम करता यावं. म्हणजे जनतेतलं चांगलं खातं म्हणजे जनतेत जाऊन जी लोकांची कामं करायची असतात ती खाती मिळावी, हे चांगलं खातं. बाकी दुसरं कुठल्याही अपेक्षा नाहीत की चांगलं खातं म्हणजे असं काय वेगळं. त्यामुळे ते जनतेचं खातं मिळावं अशी अपेक्षा होती. म्हणजे नाराज नाही आहेत हे नक्की आहे? नाराज नाही आहे आम्ही. नक्कीच आम्हाला वाटतंय ह्याच्यात हे आत्ताचे खाते हे पण चांगलंच आहे. पण ठीक आहे, कृषी मिळलं असतं, सहकार मिळालं असतं तर आम्हाला बरं वाटलं असतं. तर ह्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. खरं तर यांच्या प्रतिक्रिया फार बोलक्या आहेत. एकीकडं ते समाधान व्यक्त करताना दुसरीकडं चांगलं खात्याची देखील ते अपेक्षा करतायत. आता नेमकं भरणेंची नाराजी नेमकी कोणत्या कारणास्तव आहे? कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे नाराज नाही आहेत, परंतु भरणेंनी अद्यापपर्यंत पदभार का स्वीकारला नाही हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. भविष्यात त्यांना कुठलं तरी चांगलं खातं मिळावं अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन धीरजसह जयदीप भगत, ABP माझा, इंदापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.